नमस्कार. सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. या भागाचा क्रमांक आहे 95. विश्वरूप दर्शन योग म्हणजेच गीतेतला 11वा अध्याय हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत. लहान मुलांचा खेळता खेळता आपल्या आईबाबांचा धरलेला हात सुटतो. कोणी आपल्याला थांबवू शकत नाही, म्हणून आपण भरपूर मज्जामस्ती करूया असे या मुलांना वाटते. पण थोड्याच वेळात ओळखीचा चेहरा दिसेनासा झाला की या मुलांना भीती पण वाटते. अर्जुन आतापर्यंत श्रीकृष्णांना आपला लाडका भाऊ, जवळचा मित्र, विश्वासू नातेवाईक अशा रूपात बघत होता. पण आता त्यांचे हे विश्वरूप पाहून अर्जुनाचे हरवलेल्या मुलासारखे झाले होते. पुढच्या काही श्लोकात तो काय म्हणतो ते या भागात जाणून घेऊया. अर्जुन उवाच स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्तया जगत् प्ररिष्यत्य नुज्यते च राक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति सर्वे नमस्यन्ति च सिद्धसंघाः. हा या अध्यायातील 36वा श्लोक. अर्जुन श्रीकृष्णांना म्हणतो की हे इंद्रियांचे स्वामी, सर्व विश्व देखील तुमची स्तुती करते. सर्व राक्षस तुमच्यापासून भयभीत होऊन सर्व दिशांना पळून जातात आणि सिद्ध संतांचे समूह तुम्हाला नमन करतात. मागच्या भागात आपण श्रीकृष्ण यांनी युद्धात भाग घेतलेल्या लोकांच्या नशिबात काय आहे हे अर्जुनाला सांगितले, याबद्दल ऐकले. अर्जुन हा फक्त इन्स्ट्रुमेंट आहे, जेणेकरून जे घडायला हवे ते घडणार होते. हे जाणून घेऊन आपल्याला हे समजले की आपल्या नशिबात जे आहे तेच घडेल. मात्र आज केलेले कर्म या नशिबाला बदलू शकतील. 35व्या श्लोकात संजय म्हणतात की मुकुट घातलेल्या अर्जुनाने आपली मान खाली करून श्रीकृष्णांना नमन केले. या वाक्याचे इथे एक वेगळे अर्थ होऊ शकते. या वाक्यातून आपल्याला एक प्रश्न पडतो. संजय यांनी अर्जुनाने घातलेला मुकुट असे म्हणून एखादा संकेत तरी दिला नसेल ना? म्हणजे हेच की या राज्याचे शासक हे पांडव बंधू होते. खरं तर हा मुकुट अर्जुनाला इंद्रदेवांनी दिला होता. अर्जुनाने 2 असुरांचा वध करून इंद्रदेवांची मदत केली होती. आता श्रीकृष्णांनी सांगितलेल्या गोष्टींवर अर्जुनाचे काय म्हणणे आहे हे पुढच्या काही श्लोकातून जाणून घेऊया. अर्जुन श्रीकृष्णांना ऋषिकेश असे म्हणतो. ऋषिकेश म्हणजे इंद्रियांचा स्वामी किंवा मास्टर ऑफ द सेन्सेस. आपल्या इंद्रियांबद्दल आपण याआधी सुद्धा बरेच बोललो होतो. श्रीकृष्ण याच इंद्रियांवर नियंत्रण करू शकत होते. ज्या व्यक्तीला हे जमले तो या विश्वाचा सर्वात सुखी व्यक्ती असे म्हणायला हरकत नाही. कदाचित अर्जुनाचे म्हणणे असे असावे की भगवंतांचे रूप बघता एका व्यक्तीला प्रेम, भय, विस्मय, आनंद अशा बऱ्याच गोष्टी वाटू शकतात. थोडक्यात भगवंत आपले रक्षक, धर्म स्थापन करणारे आणि या जगाचे सर्वोच्च शासक आहेत. अर्जुन श्रीकृष्णांना म्हणतो की ते आदिकर्ता आहेत, म्हणजे ब्रह्मदेव, ज्यांना आपण विश्वाचा निर्माता असे मानतो. याच ब्रह्मदेवांच्या आधी श्रीकृष्ण अस्तित्वात होते. भगवंत अनंत म्हणजे अमर्यादित, इन्फिनाईट आहेत. ते देवेश म्हणजे सर्व देवांचे देव व जगन्निवास म्हणजे संपूर्ण विश्वाचे निवासस्थान आणि आधार आहेत. श्रीकृष्ण अक्षर किंवा इम्पेरिशेबल, अविनाशी आहेत. ते परम निधानम म्हणजे परम आश्रय किंवा एक प्रकारचे अल्टिमेट रेफ्यूज आहेत. आणि एखाद्याची भक्ती, आध्यात्मिक साधना
त्याच्या बुद्धीला हे सत्य जाणण्यास सक्षम करू शकते. आता ही आध्यात्मिक साधना आपण आपल्याला जमेल तशी सुरू करू शकतो. काय केल्याने तुम्हाला भगवंतांच्या जवळ पोचल्यासारखे वाटते? याचे उत्तर तुम्हीच देऊ शकता. जर उत्तर शोधायला वेळ लागत असेल, तर एक मार्ग आहे. आपला धर्म पाळणे आणि आपले कर्म नियमितपणे पार पाडणे. ही करता करता आपल्याला उत्तर सहज मिळून जाईल. अर्जुनाचे अजून काय म्हणणे होते हे जाणून घ्यायला भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.